जनसेवेचा ध्यास, विकासाचा विश्वास, लोकनेते, इचलकरंजीचे भाग्य विधाते माजी आमदार माननीय श्री सुरेशराव हळवणकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री साई प्रसाद ग्रुप, इचलकरंजी. इचलकरंजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते थोरात चौक या मार्गावर सुरू असलेल्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामामुळे भविष्यात पावसाच्या पाण्याचा निचरा कसा होणार असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज महापालिकेत धडक देत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. पावसाळ्यात या मार्गावर पाणी साचून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे-कोले यांना देण्यात आले. इचलकरंजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते थोरात चौक या मार्गावर सुरू असलेल्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामामध्ये पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था दिसून येत नसल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना जाब विचारत भविष्यात नागरिकांना पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित केला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आवश्यक त्या ठिकाणी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था उभारावी, तसेच पावसाचे पाणी वेगाने वाहून जाण्यासाठी योग्य नियोजन करावे अशी मागणी करण्यात आली. यावर अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी संबंधित रस्त्यासाठी सध्या गटारींची मंजुरी नसल्याची माहिती दिली. मात्र समस्येची दखल घेऊन लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले. पावसाळा तोंडावर असताना महापालिकेने केवळ आश्वासनांवर न थांबता तातडीने कारवाई करावी अशी भूमिका मनसेने मांडली. यावेळी मनसे अध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रताप पाटील, विनायक मुसे, नील झाडबुके, विशाल पाचापुरे, अर्जुन माळी, उत्तम पाटील, सिकंदर मुजावर, अरुण घोरपडे, सिद्धार्थ अजेटराव, विकी जुवे यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.